ची उफाळून आली आहे आणि त्यानंतर कसा उद्रेक झालाय याची ही थेट दृश्य सध्या आपल्यापर्यंत येत आहे। सर्व पक्षाचे आहेत, हरकत नाही। आम्ही सांगितलंय आरोनी बाहेर यावं। जी वस्तुस्थिती घडली आहे, जी इन कॅमेऱ्यात घडली आहे, जी सगळ्यांच्या डोळ्यात दिखत घडली आहे, ती वस्तुस्थिती सांगावी। मला विश्वास आहे आज पण आपलं प्रशासन, पोलीस कायद्याने सगळं चालतात। पोलीस संविधान कशा पद्धतीनं संविधानाचा मान होईल अशा पद्धतीनं पोलीस काम करतात, प्रशासन काम करतात। पण काय मंडळी ह्या सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवण्याचं काम करायला लावत असतील तर आमचा जीव गेला तर 72। पण आम्ही सगळ्या पक्षाचे लोक आहेत तिथं, फक्त काय शिवसेनेचा मी आहे असं नाही। आपले उभाटा गटाचे आमचे दासरी साहेब आहेत, चेतन भाऊ नरोटे आहेत, आमच्या सगळे मनसेचे आहेत, सर्व पक्षीय आहेत, अपक्ष उमेदवार आहेत। ज्या उमेदवारांना कुणी नामनिर्देशन पत्र दिलं नाही, त्यांना बी फॉर्म दिला नाही, अशा लोकांचं काय? साहेब कायदा सगळ्या बरोबर आहे, त्यांचे बी फॉर्म गेलेले नाहीत, त्यांचे बी फॉर्म गेलेले नाहीत। आणि सगळे पत्रकार बंधूंना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही आज या कशा पद्धतीचा तुमच्या कॅमेऱ्यासमोर आपल्या सत्तेचा गैरवापर व्हायला लागला तुम्ही बघायला लागलात। माझी विनंती आहे आपल्यामध्ये जर कायद्याबद्दल ह्याच्याबद्दल काय सुविधा असली तर ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रभर देशभर कशा पद्धतीनं सत्तेचा गैरवापर चालला हे दाखवलं पाहिजे। मी हात जोडून विनंती करतो। संविधान या आरोमध्ये जे हे निवडणूक अधिकारी ह्यांच्याकडे जेवढे उमेदवारांचे नामनिर्देश आहेत त्यातला एक सोलापूरनंतर दहिसरमध्ये एक अपडेट आहे। दहिसरमध्ये शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वेंविरोधात घोषणाबाजी करण्यात येते। काळे झेंडे दाखवून प्रकाश सुर्वेंचा विरोध केला